नागोठणे आणि वडखळ पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत वाघरणवाडी परिसरातील जंगलात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर धडक कारवाई केली आहे। पोलिसांच्या पथकाने जंगलात तब्बल 15 किलोमीटर आत शिरून हा दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला। या कारवाईत पोलिसांनी एकूण 22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार वाघरणवाडी येथील जंगल परिसरात बेकायदेशीररित्या गावठी दारूची निर्मिती करून ती विक्रीसाठी साठवून ठेवली असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस आयुक्त अभिजित शिवतरे आणि पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आखण्यात आली। नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव व त्यांच्या पथकासह वाघरणवाडीच्या घनदाट जंगलात धाड टाकली। या कारवाईत पोलिसांनी दारू तयार करण्याचे साहित्य आणि मुद्देमाल जप्त करत अड्डा पूर्णपणे नष्ट केला। या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत 22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनकर करत आहेत। जनोदय करिता नितीन गायकवाड, नागोठणे।